नमस्कार. रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी सुनील संगपाळ. कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आता जाहीर झालेली आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका आणि शिरोळ तालुक्यातील आलास जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण गटासाठी खुला झालेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज निवडणुकीची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघामध्ये आतापर्यंत अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. विद्यमान खासदार धैर्यशीलदादा माने यांनी सुद्धा आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते आणि जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी खासदारकीची निवडणूकसुद्धा जिंकलेली आहे. त्यामुळं या मतदारसंघाकडे विशेष लक्ष सध्या सर्वच नेत्यांचं आणि सर्वच इच्छुक उमेदवारांचं लागून राहिलेलं आहे. आलास जिल्हा परिषद मतदारसंघ हा 9 गावामध्ये विभागला गेलेला आहे. यामध्ये गणेशवाडी, शेडशाळ, कवठे गुलंद, आलास, बुबनाळ, औरवाड, गौरवाड, त्याचबरोबर नरसिंहवाडी आणि शिर्टी या गावांचा समावेश या मतदारसंघामध्ये आहे. 36,177 इतकी मतदारांची संख्या या आलास जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात आहे. या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माजी खासदार राजू शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची, त्याचबरोबर उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील गटाची आणि त्याचबरोबर आता आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर गटांची सुद्धा या ठिकाणी ताकद निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये आपलं प्राबल्य राखण्यासाठी सर्वच गट तट या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहेत. भाजपा या ठिकाणी आहे, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गटसुद्धा या मतदारसंघामध्ये आहे आणि सगळ्यांचंच या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात या ठिकाणी ताकद आहे. त्यामुळं नेमकं या मतदारसंघामध्ये कोणाची कोणाबरोबर युती होते आणि कोणते उमेदवार या ठिकाणी समोर येणार आहेत यावर ही निवडणूक बहुतांशी अवलंबून आहे. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जातीय समीकरणांनाही अधिक महत्त्व आहे. येत्या कालावधीमध्ये अनेक घडामोडी या ठिकाणी घडणार आहेत. यड्रावकर गटाकडे सुद्धा या ठिकाणी अनेक इच्छुकांची या ठिकाणी मांदियाळी निर्माण झालेली आहे. त्याचबरोबर उद्यान पंडित गणपतरावदादा पाटील यांच्या गटाकडे सुद्धा अनेकांची उमेदवारीसाठी मागणी आहे आणि भाजपासुद्धा या ठिकाणी तयारीला लागलेला आहे असं समजते. शिवसेना शिंदे गट असू दे किंवा शिवसेना उभाटा गट असू दे, सगळेच लोक या ठिकाणी सर्वसाधारण गटासाठी खुला असल्याने आपल्या बाजूला इथला उमेदवार कसा मिळेल, आपल्या पक्षाला कशी जागा मिळेल यासाठी सुद्धा सध्या प्राथमिक लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यामुळं ही निवडणूक नक्कीच या ठिकाणी हाय व्होल्टेज होणार आहे आणि त्यामुळं मतदारसुद्धा या मतदारसंघामध्ये उत्सुक आहेत की ही निवडणूक नेमकी कशी होणार आहे. जिल्ह्याचं सुद्धा लक्ष लागून राहणार आहे, तालुक्याचं लक्ष लागून राहणार आहे आणि सीमा भागाचं सुद्धा लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघातील या ठळक घडामोडी ज्या असतील त्या रयत सारथी न्यूजच्या माध्यमातून वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहेत. तुम्ही फक्त पाहत राहा रयत सारथी न्यूज. नमस्कार.